कल्याणच्या दुर्गाडी परिसरात या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसैनिकांचं ही आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी शिंदेंच्या शिवसैनिकांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलकांनी पोलिसांची या परिसरात गस्त दिसते। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात या आंदोलनासंदर्भात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय सांगाल? या ठिकाणी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जातोय। आपण आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव त्या ठिकाणी आहेत, मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आपण सध्या पाहतोय या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून आणि हे बॅरिकेडिंग तोडून आत शिरण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातोय। काही वेळापूर्वी शिंदेंची शिवसेना या ठिकाणी आक्रमक झालेली होती। शिंदेंचे आंदोलन सुरू होतं आणि आता भजन करत ठाकरेंच्या शिवसेनेचंही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। पुण्यात कल्याणच्या या दुर्गाडी परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं बॅरिकेडिंगवर चढण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। हातामध्ये आपल्याला घंटा पाहायला मिळते आणि या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये सर्व ठाकरे गट हे आता आक्रमक झाले आहेत। काही वेळापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ठाकरे गट या ठिकाणी दाखल झाले आहेत। मोठ्या या ठिकाणी जे आपण कार्यकर्ते पदाधिकारी पाहू शकतो या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळेल। बॅरिकेडिंगवर वरती चढून या ठिकाणी घंटा वाजून हे घंटानाद आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। कारण की दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास आम्हाला बंदी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। बकरी ईदच्या दिवशी आम्हाला बंदी का घातली जाते असं देखील म्हटलं जात आहे। कारण की संपूर्ण आता हे ठाकरे गट या ठिकाणी आता आक्रमक झाले असून दरवर्षी या ठिकाणी या परिसरामध्ये दाखल होत असतात आणि घंटानाद या ठिकाणी आंदोलन करत असतात आणि पोलिसांनी जर बघितलं मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आहेत ते बॅरिकेडिंगवर चढलेल्या रोखलेलं आहेत होऊ शकतो आणि मोठ्या संख्येने जे महिला पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि घंटा वाजवत या ठिकाणी घंटानाद आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहेत। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे। आपण पाहू शकतो की बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पोलीस रोखत आहेत हे देखील आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात ठाकरे गट हे आक्रमक झाले। संपूर्ण रस्ता चक्का जाम केलेला आहे। संपूर्ण चौकामध्ये जर आपण बघितलं हा मुख्य रस्ता आहे दुर्गाडीकडे जाणारा आणि दुर्गाडी किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आता हे ठाकरे गट हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। हनुमान चालीसा या ठिकाणी म्हटलं जाणार आहे आणि हे आंदोलन आता सुरुवात झालेली आहे। तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त या परिसरात सध्या तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेनं देखील या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। ही तीन दृश्य आपण पाहतोय सध्याची। ठाकरेंच्या शिवसेनेचं एकीकडे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचं सुद्धा या ठिकाणी काही वेळापूर्वी बॅरिकेडिंगवर चढून आंदोलन पाहायला मिळालं, तर दुसरीकडे दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण केली जाते आणि एकूणच सध्या ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आपण जर बघितलं त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। दुर्गाडी किल्ल्यावर खरं तर दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि पायथ्याशी ईदगाह ही हिंदू मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळं आहेत। गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे ही आंदोलनं त्या ठिकाणी केली जातात।